26 फेब्रुवारीला एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी गोष्ट घडली आहे। ती म्हणजे राजस्थानमधल्या नागोरी जिल्ह्यातल्या गोठांमध्ये 5वीच्या विद्यार्थिनीला हार्ट अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला। तर झालं असं की एका खासगी शाळेत सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान 5वीच्या इयत्तेत शिकणारी 9 वर्षांची दिव्या अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळली आणि काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत तिला हृदय विकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक आल्याचं कारण सांगितलंय। मात्र तिच्या कुटुंबियांसाठी ही गोष्ट सर्वात जास्त भयानक आणि हादरवून टाकणारी होती, कारण या आधीच 4 महिन्यांपूर्वीच या मुलीच्या भावाचा पण असाच अचानक मृत्यू झाला होता। मात्र ही गोष्ट जितकी संवेदनशील आहे तितकीच धक्कादायक पण आहे, कारण 9 वर्षांच्या इतक्या लहान मुलीला हार्ट अटॅक कसा आला? नाही, हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल, पण ही गोष्ट शक्य आहे। लहान मुलांना हृदयविकाराचा झटका येणं शक्य आहे, पण त्याची नेमकी काय कारण आहेत, ते कशामुळे होऊ शकतं, याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं सर्वात पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे त्या मुलाच्या जन्मतःच जर हृदयात काही दोष असेल तर, जसं की त्याच्या हृदयात छिद्र असेल किंवा हृदयाच्या ठोक्यांचा क्रम बिघडला असेल, ठोके अनियमित असतील किंवा अत्यंत कमी होत असतील किंवा एखादा वॉल्व नीट उघडला नसेल किंवा मग हृदयाच्या संरचनेतच काही बिघाड असेल, ज्याला अॅरिथमिक डिस्प्लेसिया असं म्हणतात। यानंतर येतो डायलेटेड कार्डिओमायोपॅथी प्रकार, ज्यात जास्त प्रमाणात सर्दी खोकला झाल्यानं श्वसनाला त्रास होतो, ज्याचा परिणाम जो आहे तो हृदयाच्या स्नायूंवर होतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते। त्यामुळे पालकांनी मुलांच्या जास्त प्रमाणात होणाऱ्या सर्दी खोकल्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, त्यांना लगेचच डॉक्टरांकडे घेऊन जा। तर ही सगळी लहान मुलांमध्ये येणाऱ्या हार्ट अटॅकची काही प्रमुख कारण आहेत, पण लक्षात घ्या की अशा प्रकारे लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे खूप खूप कमी प्रमाणात आहे। त्यामुळे पालकांनी लगेचच घाबरून जायची अजिबात गरज नाहीये। याशिवाय इतरही काही कारण आहेत ज्यात पालकांनी मुलांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, जसे की मुलांच्या आहाराची काळजी घेणं, ज्यात त्यांना जंक फूड कमी प्रमाणात देणं, तेलकट साखर खूप कमी प्रमाणात देणं किंवा न दिलेलीच उत्तम आहे। जास्तीत जास्त त्यांना घरचं हेल्दी जेवण द्या, त्यांच्याकडून थोडाफार रोज का होईना पण व्यायाम करून घ्या। त्याचबरोबर रोज किमान 9 ते 10 तासांची शांत झोप मुलांच्या मेंदूसोबत एकंदरीत आरोग्यासाठीच गरजेची असते, असं मी नाही, डॉक्टरच सांगतात। त्यामुळे आपल्या मुलांची योग्य काळजी घ्या आणि त्यांना जितकं शक्य आहे तितकं निरोगी आयुष्य द्या। बाकी मुलांच्या निरोगी जीवनशैलीबद्दल तुमच्याकडे काही टिप्स असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका।